वेलकम बॅक टू माय चॅनल. तर एवढे गोड ब्लॉगची सुरुवात झाली आहे कारण की माझं बाळ बघा कसं बघायला लागले. म्हणजे बाळाला लवकर लवकर रेड हार्ट कमेंट करा बरं. तर आज आम्ही जात आहोत, म्हणजे बाळ आहे, मनीषा आहे, परत श्रद्धा वहिनी आहे, बाळाची आई सुद्धा आहे. म्हणजे आता बाळ म्हणल्यावर बाळाची आई तर येणारच. तर आज आम्ही जात आहोत कुठं, तर आम्ही एका एक्झिबिशनला जात आहोत. तर आमचं बाळ पण म्हणायला लागले लवकर चल. तर आम्ही एका एक्झिबिशनला जात आहोत. तर मला असं वाटलं की जे पण लातूरचे आहेत त्यांना एक्झिबिशनला मी ओळख करून द्यावं किंवा लोकांना सांगावं की काय काय आहे, आणि तुम्हाला जाण्याच्या आधी समजेल की काय काय आहे. म्हणून मग मी विचार केला की तुम्हाला नक्कीच करावं. तर बाळाला चिडे लागले, त्याची मम्मी काहीतरी हाताचं करायला लागले. तर चला जाऊया आपण ब्लॉगला, उशीर करून न करता ते आपण तिथं जाऊया. काय म्हणते त्याला, एक्झिबिशनला. बघा विसरायलो गाईज. तर गाईज मी टोटली विसरून गेले की आपल्याला हा व्लॉग हिंदीमधून बनवायचा होता आणि मी मराठीमधून बनवलेला आहे. तर मला वाटतं की हे लातूरच्या लोकांसाठी गरजेचं आहे. मी कुठं लागले सेल काय नाही सांगण्यासाठी, तर तुम्हाला मराठी समजते त्यामुळे काहीच विषय होणार नाही मी हा व्लॉग मराठीमधून टाकल्यानंतर. तर हे सेल लागलं होतं टाऊन हॉल इथे, जसं की सगळ्यांना माहितीच असेल टाऊन हॉलला सेल मस्तपैकी लागतात. तर चला सुरुवात करूया आपण एंट्री गेटपासून आणि बघूया काय काय इंटरेस्टिंग गोष्ट दिसते. सुरुवातीला आम्हाला इतकं सुंदर सुंदर अँटिक पीस दिसत होते ना, एवढे सुंदर सुंदर क्यूट क्यूट पॉट्स दिसत होते ना, मला एवढं आवडत होतं ना, हे घेऊ का ते घेऊ का ते घेऊ का हे घेऊ. मला असं वाटत होतं की यार एवढ्या सुंदर सुंदर वस्तू असतात. आणि नंतर इथं होतं फोटो फ्रेम, आणि इथली फोटो फ्रेम तर एवढे सुंदर सुंदर होते ना, असं वाटत होतं की एकदम 3D आहे. घरात तुम्ही वॉलपेपर आणि होम डेकोर सुद्धा घेऊन जाऊ शकतो. तर तेवढं सुंदर होतं ना. बघा हे शिवजींचं ओम नमः शिवाय, आणि एवढं सुंदर 3D वर्क केलेलं आहे ना, तुम्हीच बघू शकतो. तेवढं भारी वाटत होतं ना, रिअलमध्ये बघून तर खूप छान वाटत होतं. आणि तसंच त्यांची प्राईस पण खूप भारी होती, त्याच्यामुळे आम्ही मूव ऑन केला. आम्ही तर काहीच घेतलं नाही, बिकॉज हमको लोन लेना पडेगा उसके लिए. मग आम्ही आलो नंतर पुस्तकाच्या दुकानात. श्रीनिका, मनीषा आणि श्रद्धा वहिनी एवढं मन लावून बघत होते ना की मी विचार केले यार मला तर काही समजत नाही पुस्तकातलं. त्यानंतर आम्ही इकडं आलो. इकडं ना लाकडाच्या अँटिक वस्तू भेटत होत्या, म्हणजे सगळ्या वस्तू लाकडाच्या, वेलकम डोअरपासून सगळ्याच गोष्टी. मग आम्ही इथं पण वस्तू बघितल्या काय काय जे की आम्हाला समजल्या नाहीत, कारण की एवढं अँटिक पीस ठेवायला सुंदर सुंदर घर लागतं. आमचं घर आहे तुटकं फुटकं कसं तर गरीबाचं, त्याच्यामध्ये काय नेऊन आम्ही तसं काय नाही गाईज, पण आम्हाला काहीच आवडलं नाही म्हणून आम्ही काहीच घेतलं नाही. त्याच्यानंतर इथं अजून सुंदर सुंदर वस्तू होत्या, फक्त ह्या वस्तू बघतच राहू बाकी काय नाही. तर चला एंट्री घेऊया आपण मध्ये. इथं पहिल्यांदा सुरुवातीला एकदम सुंदर सुंदर कार्पेट बिछवलेलं होतं, त्याचे डेकोरेशन आणि त्याची डिझाईन तर तुम्ही बघू शकतो एवढं उत्तम होतं ना. आणि हो गाईज अजून एक तुम्हाला सांगते की मला ह्याच्यासाठी पैसे दिले नाहीत की मी ह्यांचं प्रमोशन करावं म्हणून. मी असंच लातूरच्या मंडळींसाठी एक व्हिडिओ आणलेला आहे की जेणेकरून त्यांना हेल्प व्हावं. इथं तुम्हाला गाऊन सुद्धा भेटणार आहेत सुंदर सुंदर, तर तुम्ही व्हिजिट करू शकतो. हे आहे CCTV कॅमेरा, जिथून आपल्याला लक्ष ठेवणार की तुम्ही काय काय काम करायला तिथं येऊन. तर त्यानंतर ह्या भैयाकडनं सुंदर सुंदर कुर्त्या होत्या, तुम्ही बघू शकतो वारली पेंटिंग, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर सुंदर कुर्त्या होत्या. त्याच्यामुळे तुम्ही नक्की येऊन व्हिजिट करा. मला असं वाटतं की तुम्हाला जर ह्याच्यातली एक बी गोष्ट इंटरेस्टिंग वाटली तर व्हिजिट करू शकतो तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा. बेडशीट आहेत, पडदा आहे. कश्मीर का रहता है पूरा, कोकोन सिल्क्स रहता है, पश्मीना आता है, राजबाग सिल्क्स रहता है, प्योर पश्मीना में रहेगा, मलवरी सिल्क रहता है, कतान सिल्क रहता है, मटेरियल बहुत मिलेगा आपको, सब हैंडलूम रहेगा. ये 9 घंटे में एक साड़ी बनता है, ये मशीन का नहीं है, ये लूम का रहता है. त्यानंतर त्यांनी माहिती दिली, जसं की तुम्ही ऐकलं असता तर तुम्ही नक्की एकदा, तुम्हाला जर ते आवडले त्यांचं सगळं ते हाताचं वर्क आहे तर तुम्ही नक्की येऊन व्हिजिट करू शकतो. त्यानंतर इथं मुलांसाठी सुद्धा होतं, असं नाही की फक्त मुलींच्या वस्तू आहेत, मुलांसाठी पण वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट कुर्ते वगैरे होते. आणि ह्या वडण्या बघून तर मला असं वाटलं की जाऊ दे, लोन घेते मी, माझी एक किडनी विकते पण एवढी सुंदर सुंदर कुर्त्या नक्कीच घेईन. कारण की एवढं सुंदर सुंदर कुर्त्या बघून, एवढ्या सुंदर सुंदर ओढणी पण एवढ्या महाग होत्या ना, त्यांनी 1,500 2,000 सांगत होत्या. हा गाईज तुम्ही येताना एक गोष्ट, आणि इथं सुंदर सुंदर मुलांचे T-शर्ट सुद्धा होते. हा मी हे सांगत होते गाईज की तुम्ही येताना नक्की विचार करा की इथले रेट हाय सुद्धा आहेत, तर तुम्ही बाहेरला रेट विचार करून घ्या. काही काही वस्तू स्वस्त सुद्धा आहेत, तर ते तुमच्यावर आहे. असं म्हणत नाही आहे की मी खूप महाग आहे, पण मला असं वाटते की तेवढे रिजनेबल पण नाही आहेत, थोडेसे महाग वाटले मला तरी. आणि त्या अँकलेट होते सुंदर सुंदर, जे की त्यांनी एकदम हँडीक्राफ्ट, म्हणजे हाताने बनवलेले हँडक्राफ्ट सॉरी, तर त्यांनी ते बनवलेलं आहे, त्याच्यामुळे एकदम सुंदर सुंदर तुम्ही व्हिजिट करू शकतो. आणि हे श्रीनिकासाठी, बाळासाठी बघ किती सुंदर सुंदर छोटे छोटे ड्रेस होते. आम्ही बघत होतो तर त्यांनी म्हणले की बाळाच्या साईजचं नाही आहे. मग आम्ही म्हणलो एवढे सारे ड्रेस असून काय उपयोग आहे, तुम्ही सांगा बरं. आणि सगळ्याच मुलांसाठी मुलींसाठी सुंदर सुंदर साईज होते, तुम्ही बघू शकतो. आणि तुम्ही नक्की व्हिजिट करा, असं टाईमपास म्हणून तर तुम्ही नक्कीच करू शकतो. परत मुलींचे वेगवेगळे कुर्ते आले, इथं पॅन्ट्स आहेत, तुम्ही काय तुम्हाला जे पाहिजे ते सगळं आहे. तुम्ही एकदा व्हिजिट करा. त्या ड्रेस मटेरियल सुद्धा आहे, त्यांनी हे ड्रेस मटेरियल खरंच मनापासून मला आवडले.
त्यानंतर इथं सुंदर सुंदर क्लचर्स, इयरिंग्स, केसांचे पिना, सगळं सगळं काही होतं. म्हणजे मुलींसाठी तर मज्जाच मज्जा आहे, कारण की एवढी सुंदर सुंदर वस्तू आहे तिथं. तर तुम्ही येऊ शकतो आणि सगळ्या वस्तू आहेत. नॉर्मली तुम्हाला जर एखादी वस्तू पाहिजे आणि ती तुम्हाला इकडं कुठं भेटत नाही आहे, तर तुम्ही नक्की एकदा विजिट करा, तुम्हाला भेटून जाईल. मी तुम्हाला सांगते ना, इथं मोबाईल कवरसुद्धा होते. म्हणजे मी एवढं शॉक झाले ना की काय नाही म्हणून नाही. तर मोबाईल कवर्स, चप्पल होते सुंदर सुंदर. तर मी एकच चप्पल बघत होते आणि मला ते खूप आवडलं होतं, पण ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे साईज अवेलेबल नव्हती. मला ब्लॅक कलरमध्ये पाहिजे होतं आणि त्यांच्याकडे गोल्डन कलरमध्ये होतं, आणि मी डेली यूजसाठी गोल्डन कलर कसं घालणार आहे, कारण की ते किती खराब वाटत होतं. त्यानंतर इथं होतं स्नॅक्स आणि फरसनसुद्धा. ज्यांनी फूडी आहेत, ज्यांनी फूड लवर्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वेफर्स त्यांना खायला आवडतात, तर त्यांनी नक्की ट्राय करू शकतो. आणि त्यांनी आम्हाला म्हणत होते की तुम्ही टेस्ट करणार का? आम्ही म्हणलं नको. त्यानंतर इथं वेगवेगळे हेअर क्लिप्स आणि बंच, मनीषा तर बघून पूर्ण असं म्हणली, ऋतिका बघ किती सुंदर सुंदर आहे तिथं. मग मी म्हणले हो मनीषा खूप सुंदर आहे. मग त्यांनी रेट सांगत होते, मग आम्ही बघत होतो एवढे हेअर बँड्स वगैरे सगळ्या गोष्टी. तर तसं तर आम्ही रिकाम्या हातानं चाललेलो होतो, आम्ही फक्त टाइमपास करत होतो. आम्हाला तेवढं काही खास वाटलं नाही काही वस्तू घ्यावी म्हणून. त्यानंतर आम्ही म्हणलो की चला इथं डिनर करूया. तसं काहीच नाही, आम्ही ट्राय करत होतो बसून. तर मग श्रीनिका, तर आमच्या घरात जर जागा राहिली असती तर आम्ही आलो असतो, घेतलो असतो. तर बघू शकतो तुम्ही, वाव लय सुंदर सुंदर गोष्टी आहेत चिनी मातीच्या. चला. वाव लय महाग असेल ग, पण हे वाव म्हणून काय होणार आहे, घ्यायला असल्यावर महाग आहे. खाली हाथ आए थे और खाली हाथ जाएंगे, कुछ भी नहीं लिया है और कुछ भी नहीं लेंगे. काय आता जी आम्ही गाईजला लपवत नाहीत. गाईज तुम्हाला जी है ते रियलिटी सांगायला. खाली आता है और खाली हाथी जा रहे हैं. ऐसे सेल में आपको इन्वेस्ट करना है तो ज़रूर कर सकते हो. हमको ये जो सेल वाले देखेंगे वो हकाल देंगे यहाँ से. लेकिन तुमच्यावर आहे, तुम्हाला घ्यायचे तर नक्की घ्या. आम्ही फक्त जस्ट तुम्हाला ब्लॉगसाठी दाखवायला आलो होतो, आणि आम्हाला असं थोडंसं सॅटर्डे होतं तर फोन करायचं होतं. तर आता घराकडे जायला लागलो. चला गाईज घराकडे जाऊया, आणि घराकडे गेल्यावर ब्लॉगचा एंड करते मी तुम्हाला. घराकडे